आज आपल्या इथे बागेरानी नर्सरीला भेट देण्यासाठी PSI आमेर केंद्रे साहेब इथं आले आहेत. तर इथे येऊन साहेब आपल्याला किती वेळ झाला येऊन काहीतरी जवळपास 10 तास झालेले आहेत, 8-9 तास झालेले आहेत. 8 म्हणजे सकाळी तुम्ही 10 करावं नाही, सकाळी 9-10 वाजता आलो. 9-10 वाजता आला होता. 4-5 वाजले. बरं, प्रथम आपली ओळख सांगा. मी आपलं लातूर इथे पोलीस उपनिरीक्षक पदावर आहे. आता आम्हाला शेती व आपले केशरांबाची लागवड करायची आहे. तर आमचे मित्र दत्ता पाटील म्हणून आपले मुखेडचे आहेत, त्यांच्याकडून नांदेडचे, त्यांच्याकडून आपल्या सूरज आवताडेबद्दल माहिती मिळाली. त्यामुळे आज आंब्याचं रोप आणण्याकरता आलेलो आहे मी यांच्याकडं. बरं, आल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी माहीत झाल्या? आल्यानंतर सूरजकडनं हे कळालं की बाबा आंब्याचं अंतर किती घ्यायचं किंवा त्याच्यामध्ये अंतर त्याच्यामध्ये मशागत कशी करायची किंवा त्याच्यामध्ये जी आपलं गवत वगैरे निघू नये म्हणून त्यासाठी काय करायचं किंवा छाटणी कशी करायची, छाटणीची साईज कशी ठेवायची, समजा पेन्सिल काय कुठून कट करायचं, त्याच्यानंतर झाड कट करताना त्या सूर्यप्रकाश आला पाहिजे. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी बऱ्याच समजल्या, जे आपण फोनवर बोलून किंवा होणार नाही, ते प्रत्यक्ष आल्यानंतर भेटल्यानंतर समजेल ते. म्हणजे तुम्हाला आल्यानंतर तण व्यवस्थापन बद्दल माहिती मिळाली किंवा छाटणी व्यवस्थापन बद्दल माहिती तुम्हाला मिळाली किंवा लागवडीचे अंतर वगैरे असेल त्याबद्दल पण डिस्कशन झालं. त्यानंतर तुम्हाला अजून लागवडीच्या खतं किंवा त्याचे काय ट्रीटमेंट ते मिळाले का? नाही, अजून यांच्याकडून आपल्याला त्याच्यानंतर कुठले खतं वापरायचे किंवा त्याची सुरुवातीला झाड आहे तर लावायचं कसं, लावल्यानंतर त्याच्या मुळाला दबल नाही पाहिजे, पाणी किती सोडायचं, सोडल्यानंतर सुरुवातीला झाड नाजूक असतंय, थोडं काळजी घ्यायची, नंतर खताचे डोस कसे द्यायचे, त्याला आदर करायचं, त्याच्यानंतर कल्टर मधून कुठले कुठले खतं द्यायचे हे त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे. ड्रिप मार्फतीनं खतं द्यायची सर्व माहिती दिली. आता प्रत्यक्षात त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही इथून पुढे मार्गक्रमण करत आहोत. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतील. 100% तर आपण नेहमी सांगत असतो त्यावेळेस त्यांना रोप घ्यायचे तुम्ही स्वतः इथे या, जेणेकरून तुम्हाला लागवड बऱ्याच ठिकाणी आता लागवड कशी करायची माहित नसते किंवा लागवड अंतर. आता आपण वेगवेगळ्या लागवडीचे अंतर बघितल्या, आमची तिकडचा पण तो प्लॉट बघितला, खालचा बघितला किंवा हा मोठा बघितला, त्याच्यापेक्षा मोठा लागवड बघितला. आपल्याकडे 5x12, 5x14, 7x14, 8x14, 15x15 असे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॉट आमचे स्वतःचे आहेत. त्या प्लॉटवर आपण त्यांना गायडन्स करत असतो. तर एकंदरीत तुम्ही जेवढा लांबून आता इथं आलाय, सकाळी पाठी 4 वाजता काय तुम्ही निघाला होता, तिथून आला आता सध्या रोपाची गाडीवर घेतली, मग मिळालेली माहिती तुम्हाला समाधानकारक आहे का? नाही, एकदम समाधानकारक आहे. आणि म्हणजे काही अडचण आली किंवा मार्गदर्शन असणारच आहे, तर एकदम म्हणजे रिलायबल आहे यांच्याकडे. म्हणजे सांगायचं एक असं नाही, जे सांगतात त्याप्रमाणे आहे त्यांचा. आता बाग वेगवेगळ्या प्रकारचा बाग बघितला आणि त्यांच्याकडे विशेष म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सारखं आहे, जे एखादा